3:30च्या आजच्या एकदम फ्रेश टवटवीत अशा नव्या एपिसोड मध्ये मी तेजपाल वाघ मनापासून स्वागत करतो। आज आपण भेटणार आहोत कर्जत नजीकच्या भिसेगाव मधील लोकांना, बरोबर आहे? सगळ्या जणांमध्ये उत्साह आहे ना? तर सुरू करूयात आपल्या कार्यक्रमाला, ज्याचं नाव आहे साडेमाडे। बघितलं भिसेगावामध्ये किती जोश येते। या गावाबद्दल थोडंसं जाणून घेऊयात गोसावी सर यांच्याकडून। नमस्कार। नमस्कार सर, या गावाबद्दल थोडी माहिती सांगा। भिसेगाव गावाबद्दल वैशिष्ट्य सांगायचं झालं तर मुंबई आणि पुणे यांचं सेंटर असलेलं असं हे गाव आहे। आणि ज्या ठिकाणी आज हे शूटिंग चालू आहे ते जे पवित्र असं अंबे भवानीचं मंदिर, त्या मंदिर हे आज पंचक्रोशीमध्ये प्रसिद्ध असलेलं आणि नवसाला पावणारी देवी असं हे अनेक ठिकाणून लोक इथं दर्शनासाठी येतात। नवरात्रोत्सव गेली 30 ते 35 वर्ष इथं चालू आहे। फार मोठ्या प्रमाणात नवरात्रोत्सव होतो आणि त्यामुळे सगळे कार्यक्रम यशस्वी होतात। अगदी 8 मार्च तुम्ही जर जागतिक महिला दिन हा जो बघतो आपण, सगळ्या महिला एकत्र येऊन हा जागतिक महिला दिन इथं फार मोठ्या प्रमाणात साजरा करतात। या कुलस्वामिनीकडे एक प्रार्थना करा की आपला 3:30 कार्यक्रम आणि झी मराठी वाहिनी ही यशाची चित्र पादाक्रांत करत अशी इच्छा व्यक्त करतो मी। आणि बघूया आजच्या कार्यक्रमामध्ये हे सगळे भिसेगावचे ग्रामस्थ मंडळी किती मजा करतायत ते। सुरुवात करूयात टोकन्स वाटून। टोकन सर्वांना वाटून झालेले आहेत आणि आता आपण पहिल्या म्हणजे अंदाज किती या राऊंडला सुरुवात करतोय। आणि त्यासाठी आपल्याला निवडायचे 3 स्पर्धक आणि हे स्पर्धक निवडण्यासाठी माझा एक मित्र माझ्याबरोबर आहे। हॅलो हॅलो, मी मित्र म्हणलो, नाव काय तुझं? अक्षता। मुलाचं नाव अक्षता कसं काय? तू काय मुलगी आहेस का? हो, मग तू असं सगळं मुलांसारखा पेहराव का केलायस? ते मला आवडतं। मग तुला काय लेडी अक्षय कुमार म्हणतात? नाही, मग अक्षता। अक्षताच म्हणतात। लेडी अक्षय कुमार वगैरे काय नाही, मी अक्षताच आहे। बरं अक्षता, माझं एक छोटंसं काम कर, यातली मला 3 टोकन्स काढून दे। फक्त डोळे मिटायचे, डोळे मीट आणि एक टोकन काढून दे। मिक्स कर, एक टोकन दे लवकर। 1 2 3। अक्षतानी मला 3 टोकन्स दिलेले आहेत। पाहूयात कोण आहेत 3 भाग्यवान स्पर्धक जे खेळणार आहेत पहिला राऊंड अंदाजे किती। आणि आपल्या पहिल्या भाग्यवान स्पर्धकाचा क्रमांक आहे 2। आपल्या दुसऱ्या स्पर्धकाचा क्रमांक आहे 43। आणि आपल्या तिसऱ्या भाग्यवान स्पर्धकाचा क्रमांक आहे 40। आपले हे 3 स्पर्धक खेळणार आहेत आपला पहिला राऊंड अंदाजे किती। आपले 3 स्पर्धक आपला पहिला राऊंड खेळण्यासाठी खूप उत्सुक आहेत, पण त्याच्या अगोदर त्यांच्याशी गप्पा मारूयात। नमस्कार। नमस्कार। आपलं नाव? वैशाली लोखंडे। लोखंडे, तुम्ही काय करता? मी अंगणवाडी कार्यकर्ती आहे। बर, कुठे? इथे भिसेगाव मध्ये। मी असं ऐकलं की ते खूप त्रास असतो का अंगणवाडीमध्ये? त्रास असतो, पण मुलांसाठी करावंच लागतं ना, छोटी छोटी मुलं असतात। बर, पण मग ही अंगणवाडीतली मुलं तर त्रास देतातच, हो। घरातली मुलं किती त्रास देतात? घरातली मुलं माझी मोठी येतात, लहान नाही आहेत। किती मुलं आहेत तुम्हाला? 2 मुलगे आहेत। 2 मुलगे आहेत? हो। काय करतात ते? एक नोकरीला इन्स्पेक्टर म्हणून आणि एक नोकरी नाही, सध्या घरीच आहे। इन्स्पेक्टर आहे? हो। कुठल्या पदावर आहे? हवेला। बर, मग त्याच्यासाठी काय जेवण वगैरे घरनं बनवून देता की नाही, माझी सून पण आहे, त्याचं लग्न झालेलं आहे। बर, मग सून किती ऐकते तुमचं? ऐकते, सगळं सगळं ऐकते। बर, स्वयंपाक वगैरे सगळं कोण सगळं करते? करते ती। सगळं। मग तुम्ही काय करता? शाळा चालवते, अंगणवाडी। फक्त शाळा? घरातलं पण करते ना, कुठे काय पडलं झडलं उचल ठेव झाडून वगैरे सगळं करते मी। बर, म्हणजे सुनबाई करत नाही झाडून? करते। मग तुम्ही आता तर म्हणला सुनबाई सगळं करते, तरी सुद्धा झाडून पुसून मीच करते, मग काय राहिलं? फक्त जेवण करते, ती करते, मी पण करते। बरोबर, म्हणजे समजुतीने तुम्ही कामं वाटून घेतलीत। पण ऐका, आता या राऊंड मध्ये सुनबाईची मदत तुम्हाला घेता येणार नाहीये, तुम्हाला एकटीलाच इथं खेळायचं आहे। त्यासाठी तुम्हाला खूप खूप शुभेच्छा। नमस्कार। आपलं नाव? माझं नाव मंदाकिनी भुवन लोखंडे। लोखंडे, त्या तुमच्या कोण? सूनबाई। सूनबाई, पुतण्याची मिसेस। आता ही पुतण्याची मिसेस आहेत या म्हणल्यावर तुम्ही कधी त्रास दिलाय? नाही का? नाही, वेगळे आहोत ना आम्ही। बर, त्यामुळे काय त्रास द्यायची ही आलीच नाही, संधीच मिळाली नाही। संधी मिळाली असती तर यांनी सोडलीच नसती, बरोबर ना? बर, मला सांगा तुमच्या घरी कोण कोण असतं? मी, माझे मिस्टर आणि 2 मुलं। बर, मग लग्न कुणाचं झालंय? मुलीचं। मुलीचं झालंय आणि मुलांचं? मुलांचं नाही। बर, काय करतात मुलं? दोन्ही सर्व्हिसला आहेत। बर, आणि मग मिस्टर काय करतात? ते पण रेल्वेतच। रेल्वेमध्ये?
बर मला सांगा तुम्ही सगळं स्वयंपाक वगैरे आता सगळं तुम्हालाच करायला लागत असेल. मुलगी होती त्यावेळेस मदत करायची. या सगळ्यांचे डबे बनवताना तुम्हाला त्रास होतो? खूप त्रास होतो. खूप त्रास होतो. मग काय करता तुम्ही? काय नाही करायचं काम, मग काय करायचं, काम करत राहायचं, करत राहायचं आणि हसत राहायचं. हसत राहायचं. मावशी तुम्ही अशाच हसत हसत हा राऊंड खेळा. मला असं वाटतं की जर तुम्ही हसत हसत मुखाने खेळलात ना राऊंड तर तुम्ही नक्की जिंकाल. तुम्हाला खूप खूप धन्यवाद. शुभेच्छा. धन्यवाद. नमस्कार. नमस्कार. तुझं नाव? रोहित विजय बोराडे. बरं मग काय करतोस तू? फर्स्ट इयरला आहे. फर्स्ट इयरला आहेस. कुठली साईड आहे तुझी? कॉमर्स. कॉमर्स. कॉमर्सला मग अकाउंट वगैरे काय सगळं जमतं? हो. जमतं. बर कुठल्या कॉलेजला आहेस? इंजिनियर कॉलेजला. सापडला की नाही? बरोबर सापडला का नाही चोर? याची साईड आहे कॉमर्स. बीकॉम ला फर्स्ट इयरला आहे हा. आणि शिक्षण कुठे घेतो? इंजिनिअरिंग कॉलेजला. इंजिनिअरिंगच्या बाजूला कोकण ज्ञानपीठला घेतो. खरं खरं सांगा. खरंच हा. हा. बघू किती धडधडतंय बघितलं का याचं हृदय? असं रोज कॉलेजमध्ये धडधडतं नाही का? मी आठवड्यातून एकदाच जातो. आठवड्यातून एकदा जातो. कधी? रविवारी? नाही, शनिवारी. मग खेळायला जातोस का शनिवारी? हो. काय? क्रिकेट. क्रिकेट. का बरं? आवडतं मला. बर मग ते क्रिकेट वरनं किटकिट होते का घरी? नाही. नाही होत. बर सगळ्यात जास्त प्रेम तुझ्यावर कोण करतं? पप्पा. पप्पा. सांगा कुणाचे? माझे. हा तेच ना, तुझेच पप्पा. तुझेच पप्पा तुझ्यावर प्रेम करतात. आणि आई करते, कमी करते. कमी करते. बर 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 मग काय अजून? अजून कोण कोण करतं? कोण नाही, पोरीविरी नाही करत. मी विचारलंच नाही. असू दे, आता खूप प्रेमाच्या गोष्टी झाल्या. या राऊंड मध्ये तरी जिंक बाबा आता. हो. हा तुला खूप शुभेच्छा. धन्यवाद. आता जाणून घेऊयात आपल्या पहिल्या अंदाजे किती या राऊंड बद्दल. या राऊंड मध्ये मी तुम्हाला एक वस्तू देणार आहे. या वस्तूची तुम्हाला बाजारातील किंमत सांगायची. जर तुम्ही अचूक किंमत सांगितलीत किंवा त्याच्या जवळपास जाणारी किंमत सांगितलीत तर ती वस्तू तुम्हाला भेटणार आणि तुम्ही जाणार जॅकपॉट राऊंडला. पण या तिघांपैकी पहिल्यांदा बोली कोण लावणार हे कसं ठरवायचं? तर ज्याची पहिल्यांदा निवड झाली ते पहिल्यांदा बोली लावणार. याचाच अर्थ पहिल्यांदा बोली लावतील लोखंडे ताई, त्याच्यानंतर लोखंडे मावशी म्हणजे मंदाकिनी मावशी आणि सर्वात शेवटी रोहित. आणि बोली लावण्यासाठी आजचं प्रॉडक्ट आहे किचन सेट. या किचन सेटची बॉडी स्टेनलेस स्टीलची आहे. या सेटमध्ये 2 स्ट्यू पॉट व 1 डीप पॅन आहे. या भांड्यांना ग्लास लीड आहेत. या किचन सेटची सगळ्यात पहिल्यांदा किंमत ठरवतात वैशाली लोखंडे. हे घ्या 5 अंक. या 5 अंकांमधले 4च अंक वापरायचे तुम्हाला आणि या किचन सेटची किंमत ठरवायची. काय किंमत सांगताय? 1925. 1925 रुपये. तरी पण आपण बाकीच्यांना विचारूयात काय असेल याची अंदाजे किंमत? 1299. इकडे 1350. तुमचा अंदाज सांगा. काय किंमत आहे? 1299. 1299 ही फायनल किंमत आहे. लिहून टाकायची. लिहूयात मग. लोखंडे मावशी आता तुम्ही किंमत ठरवा. हे घ्या 5 अंक. काय किंमत आहे? 1695. 1695 रुपये. अचूक किंमत आहे? थोडीफार ते भांडी जाड आहेत ना त्याच्यामुळे की सांगितली मी. त्यामुळे सांगितली किंमत. फिक्स करायचं? हो. भवानीचं नाव घ्या आणि लिहून टाका. रोनाल्डो साहेब, सॉरी आपलं रोहित साहेब, हे घ्या 5 अंक आणि हे जुळवा आता किंमत. किती? 1599. 1599. कधी घेतलं नाहीये? नाही, नक्की? लग्न नाही झालं ना माझं. लग्न झालं नाही त्यामुळे अंदाज माहित नाहीये. बर लिहून टाकायची. हो. लिहूयात मग. आपल्या तिन्ही स्पर्धकांनी या किचन सेटची किंमत सांगितलेली आहे. सगळ्यात पहिल्यांदा वैशाली लोखंडे यांनी सांगितलेली किंमत आहे 1299 रुपये. मंदाकिनी लोखंडे यांनी सांगितलेली किंमत आहे 1695 रुपये. रोहितनी सांगितलेली किंमत आहे 1599 रुपये. पाहूयात या किचन सेटची खरी किंमत किती येते. आणि या किचन सेटची खरी किंमत आहे 1295 रुपये.
ज्याच्या जवळची किंमत सांगितली होती वैशाली लोखंडे यांनी, त्यांनी सांगितलेली किंमत होती 1299 रुपये. त्यामुळे त्या ठरल्यात विजेत्या. अभिनंदन. अभिनंदन. आता तुम्हाला हा किचन सेट मिळालेला आहे. काय अंगणवाडीत येणार का घरी? महिला मंडळाला त्यातली एक वस्तू देणार आहे मी. महिला मंडळाला? हो. कुठली? बर, तुम्हाला जॅकपॉट राऊंड साठी खूप खूप शुभेच्छा.